नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक सामना. गर्व से कहो हम हिंदू है. हिंदुत्वासाठी राजकारण, मराठी माणसासाठी राजकारण, 80% समाजकारण, 20% राजकारण, या आणि अशा पद्धतीच्या घोषणा घेऊन किंवा ब्रीदवाक्य घेऊन मराठी माणसाच्या हक्कासाठी राजकीय आखाड्यात उतरलेल्या शिवसेनेनं पुन्हा एकदा समाजवादी पक्षासोबत युती केली आहे. मी हे पुन्हा एकदा एवढ्यासाठी म्हणतोय की यापूर्वी शिवसेनेनं 22 वेळा वेगवेगळ्या पक्षांसोबत युती केली आणि नंतर काडीमोड झाला. अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस शिवसेना थोडाफार पाय पसरत होती मुंबईमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडंफार एक्कादुक्का यश येत होतं, त्यावेळेस त्यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या कट्टर डाव्या विचारसरणीच्या माणसासोबत देखील युती केली. रासू गवई यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रिपाईसोबत त्यांनी युती केली. बऱ्यापैकी यश देखील आलं. प्रजा समाजवादी पक्ष यांच्यासोबत 68 मध्ये युती केली, मात्र महापालिकेत त्याचा त्यांना तितकासा फायदा झाला नाही. त्यानंतर अनेक समाजवादी पक्षातीलच अनेक छोटे मोठे गट वगैरे यांच्यासोबत सातत्यानं शिवसेनेची युती होत राहिली. पण मुलायम सिंग यादव किंवा अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या उत्तर प्रदेशमधल्या समाजवादी पक्षासोबत थेटपणे उभाठा किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं युती केली नव्हती. त्यांचे लोकलचे जे काही स्थानिक नेते असतील त्यांच्यासोबत अंडरस्टँडिंग असेल किंवा जाहीरपणे युती मुंबईपुरती केली असेल. आता 2 दिवसापूर्वी उभाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षासोबत 21 छोटे छोटे जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती केली. आता त्यांनी कुणासोबत युती करावी कुणासोबत नाही हा त्यांचा प्रश्न आहे. नितेश राणे यांनी त्याबाबत बोलताना आता थेट त्यांना आव्हान देऊन टाकले की MIM सोबत, ISIS सोबत आणि PFI जी दहशतवादी संघटना आहे त्यांच्यासोबतही एकदा युती करा. रजा अकादमीला सुद्धा सोबत घ्या, म्हणजे आम्ही भरून पावलो. मूळ प्रश्न आमच्या मनात हा आहे की उद्धव ठाकरेंना समाजवादी पक्षासारख्या कट्टर जातीयवादी म्हणा किंवा कट्टर धर्मवादी पक्षासोबत युती करण्याची वेळ का आली? कारण भारतीय जनता पक्षासोबत असलेलं त्यांचं नातं, 25 वर्षाची मैत्री तुटल्यानंतर त्यांनी जो महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि 1-1.25 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपने त्यांचा जो हिशोब पुरता केला किंवा हिशोब चुकता केला, त्यानंतर उभाठा सेना विकलांग झाली आहे, खिळखिळी झाली आहे. हे उभाठा सेनेमध्ये आता शिवसैनिक असतील, शिवसैनिक निश्चितपणे असणार, पण त्यांना सुद्धा ध्येय, धोरण, एक दिशा अशी मिळत नाहीये आणि त्यामुळं प्रत्येक जण एका वेगळ्याच चक्रव्यूहात आहे किंवा नेमकं पुढं काय राजकारणाची दिशा असणार आहे या विचारात पडलेला आहे. आणि अशा वेळी महाविकास आघाडी मध्ये जर का राष्ट्रवादी काँग्रेस उरलेली शरद पवारांच्या नेतृत्वाखालची आणि काँग्रेस यांनी जर का ऐनवेळी दगाफटका केला तर करायचं काय? म्हणून उभाठा सेनेनं गतवर्षी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीसोबत सुरुवातीला युतीचा निर्णय घेतला. तो निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचंही त्यावेळी बोललं होतं. त्यानंतर आता त्यांनी समाजवादी पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी 1-2-3 दिवसापूर्वी, 4 दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची एक मुलाखत पाहण्यात आली. त्यांनी फार छान वर्णन केले. म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि उभाठा सेना यांची या 2 भिन्न मतप्रवाह असलेल्या पक्षांची युती कशी झाली
हे जेव्हा प्रकाश आंबेडकरांना विचारलं तेव्हा त्यांनी उत्तर फार मजेशीर दिलं की यापूर्वी सुद्धा 68 साली बाळासाहेब ठाकरेंनी रिपाईसोबत युती केली होती, ही काही नवीन नाहीये. पण महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर आणि शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतःला रिएस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतायत. आता रिएस्टॅब्लिश म्हणजे काय? स्वतःचं आणि स्वतःच्या पक्षाचं पुनर्वसन, पुनर्स्थापित करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी कितीही उसना अवसान आणलं ना तरी सुद्धा अवस्था फार बिकट झालेली. ज्या लोकांना मोठं केलं किंवा ज्यांच्या जीवावर शिवसेना मोठी झाली त्याच लोकांनी आपलं वेगळं दुकान थाटलं आणि सत्तेत गेले. त्याचं कारण त्यांनी दिलं की आम्हाला भाजप सोबत तोडलेली युती मान्य नव्हती, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत केलेली युती आम्हाला मान्य नव्हती. पण त्यामुळं शिवसेनेला जे खिंडार पडलं ना, जे शिवसेनेचं न भरून निघणारं जे नुकसान झालंय ना, ते नुकसान आता उद्धव ठाकरे असे छोटे छोटे पॅचअप करून पुन्हा भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. पण हे करताना आपला जो हिंदुत्ववादी विचार आहे, आपला जो कट्टरपंथी हिंदू चेहरा आहे, तो केव्हाच गळून पडलाय याचा विसर उद्धव ठाकरेंना बहुधा पडला असावा. किंवा आता त्यांना आपण कट्टर हिंदू आहोत, हिंदुत्ववादी आहोत हे विसरावं लागणार आहे. एकतर बेफाम बेताल सुटलेले संजय राऊत आणि आसुरी महत्वाकांक्षा यामुळं उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली. ज्या बाळासाहेब ठाकरेंना लोक हिंदू जननायक म्हणायचे, शिवसेना प्रमुख म्हणायचे, हिंदुत्ववादी विचारसरणीचा एक कट्टर चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं, त्यांच्याच चिरंजीवांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी सगळे विचार, सगळी तत्व, सगळी मूल्य ही बासनात गुंडाळून ठेवली आणि त्याचा परिपाक असा झाला आता की त्यांना समाजवादी पक्षासोबत युती करायची वेळ आली. त्यामुळं भविष्यात हिंदुत्ववादी विचारसरणीचं दैनिक अशी जी टॅगलाईन आहे ती कदाचित समाजवादी विचारसरणीचं दैनिक अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको. उद्धव ठाकरेंना त्यांच्या शिल्लक सेनेला यापुढे हिंदुत्ववाद किंवा हिंदुत्ववादी विचारसरणी ही सोडून द्यावं लागणार.